नमस्कार, दंडवत. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण आज देवाच्या दर्शनाला आश्रमावर जाणार आहोत आणि आम्ही घरातून निघालो. आमच्या घरापासून हायवे एक अर्धा किलोमीटरवर आहे. तर मग तिथून आम्ही रिक्षा केली आणि मग आम्ही आश्रम पण काही जास्त नाही आहे, 4-5 किलोमीटर आहे जास्तीत जास्त. पण आमच्यासोबत लहान मुली होत्या म्हणून आम्ही रिक्षा करून घेतली आणि चाललो. मग चला तुम्ही पण आमच्यासोबत. आता इथं जायला आम्हाला काही फारसा वेळ लागणार नाही आणि पावसाची अजिबातच शक्यता नाही, वातावरण नाही. पण बघा थोड्या वेळानेच काय होतं ते तुम्हाला दिसेल आणि शेवटपर्यंत बघा. आता आम्ही आलो आश्रमाच्या गेटजवळ तर आलो, पण एवढा पाऊस म्हणजे चालू झाला की विचारायलाच नको. मी तुम्हाला हा पाऊस आता दाखवते. हे बघा, अचानकच पाऊस चालू झाला आणि खूप प्रमाणात चालू झाला आणि खूपच मोठ्या प्रमाणात चालू झाला बघा, थांबतच नव्हता आणि एकदमच. आणि या दिवसाचा पाऊस तसाच असतो. आश्रमाच्या अक्षरशः आम्ही गेटजवळ येऊन पोचलो, पण आम्हाला मध्ये जाता नव्हतं येत. मग थांबून घेतलं, त्याला विलाजच नव्हता. मग आम्हाला रिक्षातच थांबावं लागलं, कारण की आजूबाजूला थांबण्यासारखं असं काहीच नव्हतं. मग थांबलो आम्ही आणि बघा सारख्या पावसातनंच गाड्या जात येत आहेत आणि तो पण सारखा चालू आहे. या वर्षाला शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं या पावसामुळे. तरी पाऊस अति सर्वत्र वर्जिते असा प्रकार झाला आहे पावसाचा. खूप अति झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात सुद्धा पावसामुळे जे काही प्रगती होते ती या वर्षाला थांबली आहे. आता ही माझी नात, ही काही थांबत नव्हती. ही गेली गेटजवळ आणि भर पावसात गेली. आम्ही नको नको म्हणत असताना पण गेली आणि मग तिने गेट उघडवलं आणि ती आता मध्ये गेली. पावसात ओली झाली, ती ऐकतच नव्हती. हे बघा. आणि आता आम्ही पण पाऊस थांबल्यावर आश्रमामध्ये आलो. एकदाचे आलो आणि मग त्या बाबांना नमस्कार केला आणि तिथे ज्या अक्काबाई आहेत त्यांना पण नमस्कार केला. आणि आम्हाला ते म्हटले की तुम्ही पावसाने ओले झाल्या, थंडी वाजत असेल तुम्हाला, जरा थांबून घ्या, असं ते म्हटले आम्हाला. मग आम्ही थोडं थांबून घेतलं आणि मग गेलो, हात सोवळे केले आणि देवपूजा केली. प्रत्येक देवाचं जे काही अवशेष आहेत, देवांचे विशेष आहेत, तर त्यांचं नमस्कार केला. आता हे काही जे तुम्हाला दिसत आहे हे आहे माणूभाऊ पंथांचं. माणूभाऊ पंथाचं आहे आणि माणूभाऊ पंथाचे जे संस्थापक आहेत ते आहेत चक्रधर स्वामी. आणि माझी चक्रधर स्वामींवर अत्यंत श्रद्धा आहे. आणि आता प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते, तशीच माझी आहे चक्रधर स्वामींवर. आणि त्यांचाच हा मठ आहे संतांचा. त्यांचे जे अनुयायी असतात, संत असतात, त्यांचा हा मठ आहे. हे मंदिर नाही आहे, हे मठ आहे. आणि याच्यात जिथे स्वामींचे जिथे बसणं उठणं काही लीळा झाल्या आहेत त्याच्या ठिकाणचे हे आहेत अवशेष. त्यांना म्हणतो आम्ही विशेष. आणि ते आम्ही नमस्कार करायला गेलो होतो आणि मग आम्ही नमस्कार केला, विडा व्हायला देवाला. आणि मग आम्ही बसलो 2 मिनटं, म्हणजे 2-5 मिनटं जे काही वेळ होता आमच्याकडे. आम्हाला संध्याकाळ झाली होती तिथे जाताना, पण आम्ही 2-5 मिनटं बसलो आणि ज्या अक्का होत्या त्यांना ज्ञानाच्या 2 गोष्टी आम्ही विचारल्या आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं. आता चक्रधर स्वामींचं काय तत्त्व आहे, काय तत्त्वज्ञान आहे, ते त्यांचं अहिंसा. हिंसा करायची नाही. हिंसा म्हणजे हिंसाच का? हिंसा म्हणजे कोणाचं मन दुखवणं म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे. हिंसा केल्याने माणूस एकचदा माणसाचा अंत होतो. पण जर का कोणाचं मन दुखवलं तरी वारंवार तेच विचार मनात येऊन आणि तेवढ्यादा आपला अंत होतो, असं स्वामींचं म्हणणं आहे. तर कोणाचं मनसुद्धा दुखवणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे, असं स्वामींचं मन आहे. स्वामींनी त्या काळामध्ये जेव्हा स्वामी होते 11व्या शतकात,
त्यावेळेला खूप समाजकंटक लोक होते आणि खूपच अंध होते. त्यांनी त्या गोष्टींचा धिक्कार केला, त्या गोष्टींना छेद दिला आणि समान स्त्री पुरुष समान सगळं काही समान मानलं. त्यांनी असा भेदभाव नाही सांगितला, अंधश्रद्धा नाही सांगितली आणि परमेश्वराचं नामस्मरण करायला लावलं. देवाचं नामस्मरण करा असं सांगितलं स्वामींनी. त्याच तत्वावर ह्या आजकालचे जे काही मठ आहेत, मंदिरं आहेत, आश्रम आहेत, मार्ग आहे, त्याच तत्वावर चालतात. दुसरं याच्यात काही नाही. फक्त अंधश्रद्धा नाही, डोळस श्रद्धा ठेवायला लावली आहे स्वामींनी. असे चक्रधर स्वामी होऊन गेले आणि त्यांनीसुद्धा आचरण केलं. आपल्यासाठीच नाही, त्यांनीसुद्धा केलं. अशा आम्ही 2 ज्ञानाच्या गप्पा गोष्टी केल्या आणि आता समारोप केला त्या गोष्टींचा. आणि आता देवाजवळ प्रायश्चित्त घेतो आहोत की परमेश्वरा, आमच्याने जे काही चुकत असेल, ज्या काही आमच्या मनात काही वाईट भावना येत असतील तर त्या तुम्ही येऊ नका देऊ, आणि जे चुकलं असेल त्याला क्षमस्व, असे आम्ही प्रायश्चित्त करून दंडवत घालतो आहोत देवाला. आणि ही बघा, माझी एवढीशी नातसुद्धा, माझी मुलगीसुद्धा, संस्कार आहेत ना ते घरामधले, म्हणून ते वाया जाणार नाही असे आम्ही दंडवत प्रणाम, साष्टांग दंडवत घालतो आहोत देवाला. ते दंडवत घालून आणि मग आम्ही आता आमच्या प्रवासाला निघू पुढच्या. अक्कांनी आम्हाला चहा केला, आम्ही नाही म्हणत असतानासुद्धा केला. आम्ही ओले झाले होतो ना म्हणून. आणि 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, आम्ही पण ऐकून घेतल्या आणि जे आम्हाला आडत नडत होतं ते सुद्धा आम्ही अक्काला ज्ञानाचं विचारलं. असं आम्ही दुसरं काही नाही, 2 शब्द ज्ञानाचे घेतले आणि दिले. आणि आता आम्ही घराकडे निघालो. पाऊस तर थांबला होता, पण पाणी होतं त्या पायरींवर, म्हणून मला भीती वाटत होती. मग मी हळूहळू उतरले आणि आता आम्ही निघतो आहोत. आणि आलो आम्ही रिक्षाकडे. हे बघा, इथे किती सुंदर जागा आहे, किती निसर्गरम्य असं वाटतं माणसाला. हिरवळ आहे, मैदान आहे चांगलं मोठंच्या मोठं, त्यामुळे छान वाटतं आश्रमात. आणि आम्ही बोलत होतो, माझी मुलगी पण बाईंशी, त्या अक्का आहेत त्यांच्याशी बोलत होती. आणि ही बघा आमचीवाली टुनुकली, ही निघाली सश्यासारखी टुनटुन उड्या मारत, ही रिक्षाकडे चालली आणि आम्ही पण हळूहळू मार्गस्थ झालो. आणि आता संध्याकाळ होत आली होती. आम्ही बसलो थोडा वेळ. आम्ही आधीच घरून उशिराच निघालो होतो, संध्याकाळ झाली होती. मग आम्ही आता आलो, आम्ही रिक्षाकडे चाललो निरोप घेऊन अक्कांचा आणि चाललो एकदाच्या रिक्षाकडे गप्पा करत दोघी मायलेकी. माझी ताई म्हणत होती, केवढी मोठी जागा आहे, अर्धी जागा जरी बाईंनी कोणाला दिली तर त्या पैशांवर पूर्ण आश्रम बांधता येईल. पण जागेला खूप महत्त्व आहे. आश्रम तर कधी जागा असल्यावर कोणीही कधीही होईल, पण जागा होणार नाही हे पहिल्या जुन्या माणसांना माहिती आहे, म्हणून ते जागा देणार नाही अशी मी माझ्या मुलीला सांगत होते. आणि आता आम्ही चढून आलो. ही बागा दुसरी, आम्ही आता चाललो. आणि हे आहे आश्रमाचं गेट, याच्यावर श्रीकृष्ण गीता आश्रम असं नाव आहे, हे बघा. आणि आता आम्ही आश्रम सोडला आणि रिक्षाजवळ आलो. तर आता निघालो आहोत घराकडे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तर कमेंटद्वारे मला टिप्पणी करा. चला तर मग जाऊया घराकडे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाय.